काल जसं मी सांगितलं की आम्ही नगरकडे चाललो, तर एका ठिकाणी पाऊस लागला, तर आम्ही एका ठिकाणी थांबलो होतो आणि आपले सबस्क्रायबर भेटले. पावसाचं वातावरण होतं सकाळी म्हणून आम्ही बाईक घेऊन आलो. आता एवढा पाऊस चालू झाला की आम्हाला भिजत जायला लागतं. पण एक किस्सा केलाय, तुमची कोंबडी पळून गेली, पळून नाही गेली. नमस्कार मित्रांनो, मी सुजित आणि माझ्या नवीन एका व्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. सहा वाजलेत आणि आपले एक बिझनेसमॅन मित्र आहेत. बरेच दिवस झाले आमची भेट वगैरे नाही आहे. आता मला पण रिसेंटली आठवत नाही की आपण कधी काम केले वगैरे. सो हे आहेत माझे मित्र. बरेच वर्षापूर्वी आम्ही एकत्र काम केले. आता बरेच दिवस झाले मी गावाला आलो आहे म्हणून मला पण आठवत नाही. तुमचं नाव सांगा, आपल्या व्ह्युअर्स जे आहेत त्यांना नाव सांगा. योगेश बोराडे वडनेर. हां, वडनेर म्हणजे ते आपले योगेश बोचरे ते तुमचे पाहुणे का? हो. हां, बरेच दिवसानंतर भेट झाली. सो निशांत आणि मी गावाला आले, त्याच्यावर थोडंसं फोटोशूट वगैरे करणार आणि त्याच्यानंतर आम्ही घरी जाणार आहे. नगर आणि पुणे हायवेला, सॉरी कुठला हायवे हा? नगर कल्याण हायवेला आहे. सो आत्ता मी काल जसं मी सांगितलं की आम्ही नगरकडे चाललो, तर रस्त्यात एका ठिकाणी पाऊस लागला, तर आम्ही एका ठिकाणी थांबलो होतो आणि आपले सबस्क्रायबर भेटलेत. हा प्रथमेश आणि हा शादाब. तर त्यांनी आपले रील्स वगैरे बघून थोडंसं ओळखलं मला आणि आम्ही म्हणजे समोरच थांबलो असतो, त्यांची भेट घेतली आणि त्याच्यानंतर आता थोडासा पाऊस पण उघडला. सो आता आम्ही नगर चाललो आहे. निशांत गाडी चालवतोय, मामा पण आहे सोबत. चला बाय बाय, भेटू परत कधी आलो तर. चला बाय बाय. मित्रांनो, आत्ता दुपारचे 3 वाजलेत, जवळजवळ 3-3:30 वाजलेत आणि आम्ही सकाळी ज्या हायवेने गेलो त्याच हायवेला आहे. पाऊस भरपूर चालू आहे. सकाळी जेव्हा आम्ही पहाटे निघलो, सकाळी 3-3:30 वाजता निघलो होतो गावाकडे निघायला, तर तेव्हा आमचं प्लॅनिंग होतं की 4 व्हीलर घेऊन यायची. पण आम्ही बरेच दिवस झाले म्हणजे जसं आपण बाईक घेतली तेव्हापासून आम्ही बाईक घेऊन कुठंच बाहेर गेलो नव्हतो. सो पावसाचं वातावरण होतं सकाळी म्हणून आम्ही बाईक घेऊन आलो आणि आता एवढा पाऊस चालू झाला की आम्हाला भिजत जायला लागतं. म्हणजे कुठं थांबतं आम्ही काही ठिकाणी. सो नगरमध्ये जे काम होतं ते काम झालं आणि नगरमध्ये आम्ही एका खास व्यक्तीला भेटायला आलो होतो. पुढच्या आपल्या फ्युचरमध्ये आपण त्यांच्यासोबत कोलॅब करणार. सो त्यांची भेट वगैरे घेतली आणि तिथं मी ब्लॉग शूट नाही करू शकलो म्हणजे त्यांच्या पर्सनल याच्यामुळं. पण आत्ता आम्ही इथून 1-2 तासामध्ये आम्ही गावाकडे पोहोचणार आहे. म्हणजे नगरमधून पुढं आलो बरंचसं आणि गावाकडे गेल्यानंतर छोट्या मोठ्या ज्या आईने छोट्या मोठ्या काहीतरी गोष्टी ठेवलेल्या आहेत त्या पुण्याला घेऊन जायच्या रिटर्न आणि निशांचं पण थोडंफार काहीतरी काम आहे घरी, ते कंप्लीट करायचं आणि त्याच्यानंतर परत पुण्याला जायचं आहे. आता तरी आम्ही पावसामध्ये भरपूर गुंतलो आहे. असं वाटायला लागलं की 4 व्हीलर घेऊन आलो असतं तर बरं झालं असतं. संध्याकाळचे 6:30 वाजलेत आणि आम्ही आमच्या गावाजवळ पण आलो आहे. म्हणजे अजून हा इथे एक घाट लागतो. मागच्या बऱ्याचशा ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल, इथे एक घाट लागतो. तो घाट उतरल्यानंतर खाली माझं गाव आहे आणि ह्या पवन चक्क्या वगैरे एकदम सुंदर असा सनसेट झालेला आहे. मी, निशांत आणि मामा, आम्हाला फक्त मामांना त्यांच्या घरी ड्रॉप करायचं आहे. त्याच्यानंतर मग मी आणि निशांत चाकणला जाणार आहे. पाठीमागं खंडोबाचं मंदिर वगैरे मस्त वातावरण होतं म्हणून आम्ही एका ठिकाणी थांबलो होतो इथला नजारा वगैरे बघायला. असं काही सगळीकडे हिरवळ आहे. आता पावसाळ्याचं सीझन चालू आहे, सगळीकडे हिरवळ आहे. उन्हाळ्यात एवढं काही खास बघण्यासारखं नसतं इथं. सध्या तरी एकदम हिरवळ पसरलेली पूर्ण.
आणि आमच्या पप्पांनी किस्सा केलाय. आपली कोंबडी गेली का दुसऱ्याची होती का? आपलीच होती का? आमची मी एका ब्लॉग मध्ये कोंबडी दाखवली होती मिनी ब्लॉग मध्ये. तर ती आमची कोंबडी पळून गेली. पळून नाही गेली, पळून गेली का कुत्र्याने खाल्ली? तुम्ही काय करत होते मग? आमची जी कोंबडी आहे ती कुत्र्याने खाऊन टाकली. पप्पा नाराज आहे. उद्या संडे आहे ना, उद्या रविवार आहे ना, परवा. तर परवाचं प्लॅनिंग होतं पप्पांचं की नाही का म्हणजे आम्हाला आहे ना कोंबडी सगळी. मग पप्पांना वाटलं की मी रविवारपर्यंत गावाला थांबणार आहे. मग पप्पांचं प्लॅनिंग होतं की रविवारी कोंबडी कापून घेऊ. आमची कोंबडीच गायब झाली आता. पप्पा कोंबडी गायब झाली, आता मी पण जातो. जाऊ काय? हा चला चला, प्रवासात कुठे तरी थांबलो तर भेटू परत आपण. आता तरी भरपूर टाइम झाला आम्हाला जायला. आत्ता रात्रीचे जवळजवळ 10 वाजलेत आणि आम्ही जेव्हा घरून निघालो तर तेव्हा पेट्रोल आम्ही व्यवस्थित चेक केलं होतं. आम्हाला वाटलं होतं की पुढच्या पंपापर्यंत जाईल. सो आम्ही तिथं प्लॅन केला की आम्ही पुढच्या पंपावरती जाऊन पेट्रोल वगैरे फिल करू. पण आम्ही गप्पा मारायच्या नादात पुढच्या पंपावरती जे पेट्रोल पंप होता तिथं आम्ही पेट्रोल टाकायचं विसरून गेलो. आणि पुढं आम्ही एका ठिकाणी जेवायला थांबलो होतो. सो जेवण वगैरे केलं आणि थोडंसं पुढं आलो. आणि ह्या रस्त्याला कुणीच नाही, ह्या साईडला पण कुणी नाही, ह्या साईडला पण कुणीच नाही आहे. फक्त मी आणि निशांत आहे. आणि आमच्या गाडीचं पेट्रोलच संपलं आहे. सो आता एक माझ्या ह्या साईडला इथं एक जवळपास म्हणजे गावाकडचा मित्र आहे, त्याला कॉल केला होता. सो तो पेट्रोल घेऊन येतो आहे. आणि अर्ध्या रस्त्याचा आमचा प्रवास बंद झाला आहे. तर आता इथून पुढं निशांतला पण मुंबईला जायचं आहे. तो बराच वेळ जाणार आहे. आता तो कधी येतो त्याच्यावरती डिपेंड आहे सगळं. इथून आम्हाला जवळजवळ म्हणजे त्याला कॉल केला होता. तो बोलला इथून एक 20 किलोमीटर पुढं पंप आहे, तोपर्यंत काहीच पंप नाही. मग मी त्याला बोललो की एक म्हणजे ॲटलिस्ट तिथपर्यंत पंपापर्यंत आमची गाडी जाईल एवढं आम्हाला पेट्रोल आणून दे. कारण आम्ही तिथं पेट्रोल टाकायचं विसरून गेलो. तर आम्हाला हा सगळा प्रॉब्लेम फेस करावा लागतो. आणि ह्या साईडला कुणीच नाही रस्त्याला, फक्त येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांना आम्ही हात करतोय. सो कुणीच थांबत नाही इथं. आता बराच वेळ झाला त्याला ट्राय करतोय आम्ही कोणाला तरी थांबायचं की आम्हाला तिथपर्यंत पेट्रोल आणायला जायचं आहे म्हणून, पण कुणीच थांबत नाही. सो त्याला कॉल केला होता, तो थोड्या वेळात येतोय. आणि त्याने पेट्रोल आणलं तर आम्ही पेट्रोल गाडी टाकणार. आणि तिथून पुढं मग पंपावरती गेलो की त्या पंपावरती जाऊन पेट्रोल टाकणार. आणि तिथून पुढं मग आम्ही त्याच्यानंतर आम्हाला घरी जाता येणार आहे. मीट अक्षयदादा आणि मी एकत्र JCB शिकलोय. म्हणजे जेव्हा आम्ही JCB शिकत होतो तर मी माझ्या वडिलांसोबत शिकत होतो, म्हणजे पप्पांकडे शिकत होतो. सो पप्पांनी मला, अक्षयदादाला, अजून बरेचसे ऑपरेटर ज्यांना ट्रेन केलं. तर त्याच्यामध्ये अक्षयदादा पण होता. आणि अक्षयदादा इथं जवळच राहतो, त्यालाच पेट्रोल घेऊन बोलवलं आणि पेट्रोल घेऊन आलाय तो. फायनली आमच्या जे आपल्या सुरूमध्ये पेट्रोल टाकलं जातं. आता एवढं कशाला घेऊन आला अक्षयदा पेट्रोल? परत प्रॉब्लेम नको तुला. आता इथून पेट्रोल पंप कुठे आहे पुढं? 20 किलोमीटर 25 किलोमीटर. तो पण दिवसभर दमून आलाय. त्याने पण म्हणजे काल पण नाईट केली आणि आज पण डे केलाय. सो तो पण दमून आलाय. त्याच्या डोळ्यांवरून लक्षात असेल रात्री दिवस काम करून त्याची पण हालत खराब झाली. पेट्रोल टाकतोय आता. आणि पेट्रोल टाकल्यानंतर इथून जवळजवळ 20-25 किलोमीटर पंप आहे. तिथे गेल्यानंतर आम्ही परत रिफुल करणार आणि तिथून पुढे घरी जाणार. त्याच्यानंतर निशांतला जेवण पण करायचं आहे. आणि जेवण केल्यानंतर निशांतला मुंबईला पण जायचं आहे. सगळं टाकलं. चलो निशांत, त्याला ना एकदा स्विच आहे ना ऑन ऑफ कर. फायनली आणि आपली सुरू आहे. अजून लागेल का पेट्रोल? नाही एवढं बस झालं. याच्यामध्ये दुबईला जाईल गाडी. फायनली गाडी चालू झाली. आणि थँक्यू सो मच. हो चालेल, चला. सो आत्ता आम्ही घराजवळ आलोय. आणि म्हणजे प्रॉपर घराजवळ पण नाही, खेडमध्ये आलोय आम्ही. आणि एवढं धुकं आहे समोर की पुढचं काहीच दिसत नाही. आणि पाऊस पण चालू आहे. तर आम्हाला जपून एकदम व्यवस्थित गाड्यांचं वगैरे किंवा खड्डे वगैरे भरपूर या रोडला जपून जायला लागते. आणि अजून जवळजवळ 14-15 किलोमीटर घर आहे. बराच वेळ जाणार. आणि पुढे निशांतला पण जायचं आहे, कारण घरी गेल्यानंतर जेवण वगैरे बनवलेलं आहे निशांतसाठी. सो जेवण वगैरे करायचं आहे. आणि त्याच्यानंतर निशांतला सोडायला पण जायचं आहे. एवढं धुकं आहे की पुढचं काहीच दिसत नाही एकदम. समोरच्या गाड्या पण एकदम सगळ्या 4 व्हीलर येतात. आम्ही मला असं वाटायला लागतं आता आम्ही प्रॉपर खेड सिटीमध्ये, हवाला बोर्ड आहे खेड सिटीचा. गाड्यांमुळे आम्हाला भरपूर प्रॉब्लेम फेस करायला लागतोय. धुकं एवढं आहे की काहीच दिसत नाही आहे. तर रात्रीचे 11 वाजलेत आणि आम्ही घरी पोहोचलोय फायनली. तर ऋतुजाने मस्त जेवण वगैरे बनवलं. जेवण वगैरे करायचं. निशांत आतमध्ये फ्रेश होतोय. बराच आज दिवसभर एवढा त्रास झाला.
आमची पूर्ण 2 व्हीलरवरती आता परत कधीच गावाला जाणार नाही, एवढी सगळे हाऊस पेटले आमचे. कारण जेव्हा सकाळी गेलो तेव्हा म्हणजे रात्री आम्ही सकाळी पहाटे निघलो तर तेव्हा निशान बसने आला होता, तर आमची बस मिस झाली. त्याच्यानंतर मी 2 व्हीलरवरती गेलो तर माझं पेट्रोल संपलं आणि आपल्या गाडीचा काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे, जो पेट्रोलचं जो दाखवतं आपल्याला ते प्रॉपर दाखवत नाही. सो तेव्हा पण प्रॉब्लेम झाला आणि त्याच्यानंतर आम्ही 2-3 वेळा पेट्रोल संपलं आमचं, फक्त त्या जे आपल्याला दाखवतं त्याच्यामुळे पेट्रोल संपलं. त्याच्यानंतर बरंच एका ठिकाणी अशा ठिकाणी आम्ही पाठीमागे तुम्हाला दिसेल, एका ठिकाणी आम्ही अशा ठिकाणी थांबलो की सगळ्या अडचणी झाल्या, मला सांगता पण येत नाही एवढ्या अडचणी झाल्या. सो आत्ता फक्त निशानला आम्ही जेवण करणार आणि निशानला बस स्टॉपला सोडायचं. सो आजचा ब्लॉग इथेच एंड होतं. उद्या आपण साईडवरती जाणार आहे आणि साईडवरती आपल्याला उद्या जर झालं एक थोडंसं डॉक्युमेंटचं इश्यू होतं म्हणून ते काम पेंडिंग आहे अजून. सो उद्या एखाद्या वेळेस चालू होईल, सो उद्या ते काम चालू करायचं. तर आजचा ब्लॉग इथंच एंड करू, भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय. le